नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द अँडीज किचन. आज आपण बनवणार आहोत मस्त मँगो आईस्क्रीम. आपण 2 हापूस घेतलेले आहेत मँगो. ते मस्त पाण्यामध्ये टाकून धुवून घेतले आहेत फर्स्ट. याला आपण असं मस्तपैकी कट करू शकतो बघा. आपल्याला साधारण करायचं काय आहे तर त्यातली कोय काढायची. तर कोय काढण्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे. तुम्ही बघू शकताय आपण तो बारीक कट केल्यामुळे त्याची कोय जी आहे ती फिरवून त्याला काढत आहे. त्याच्या आधी त्या आंब्याला आपण साधारण दाबून घ्यायचं जेणेकरून त्यातला जो रस आहे तो त्यामध्येच राहील. अशा पद्धतीनं मी ती कोय काढण्याचा आतोनात प्रयत्न करत आहे. सो फायनली कोय निघलेली आहे. आणि इथं बघू शकताय तर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, साईडला दिसते. 2 मँगो आहे आणि आपल्याला करायचं काय आहे, दूध घ्यायचं आहे पावशर, ज्याच्यामध्ये उकळून आहे ना ती कस्टर्ड पावडर थोडंसं पाणी घालायचं आहे. आता त्याचं प्रमाण बघू शकता तुम्ही की थोडंसंच घालायचं आहे, जेणेकरून जास्त घातला तर ते खूप घट्ट होतं. हा माझा अनुभव आहे. सो घालताना तुम्ही मस्त असं उकळून घ्यायचं आहे. जोपर्यंत घट्ट होत नाही दूध तोपर्यंत मस्त असं उकळून घ्यायचं आहे. मस्त असा ह्याला फ्लेवर आलेला आहे मँगोचा. बेसिकली हे मँगो कस्टर्ड फ्लेवर्स आहे. आणि जेव्हा तुम्ही ती कोय बाहेर काढता तेव्हा अशा पद्धतीने जे मिश्रण केलेलं आहे कस्टर्डचं ते तुम्ही टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडरमध्ये आता एक थोडंसं ॲड टाकायचं आहे. हां, आता ते मिक्सर झालेलं आहे. जे मँगो आपण घेतले होते ते वरती झाकून ठेवलेले आहेत. आणि हेच आपल्याला फ्रीजमध्ये मिनिमम 6 ते 7 तास ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये, जेणेकरून ते आईस्क्रीम त्याचं बनेल. हे मस्तपैकी आपलं मँगोचं आईस्क्रीम बनलेलं आहे. तर त्याच्यानंतर त्याची साली काढलेली आहेत बघा. साली काढल्यानंतर त्याचा कट मारून हे आईस्क्रीम आपलं तयार आहे. मस्त असं सुंदर असं मँगो आईस्क्रीम आपल्यासाठी तयार आहे. चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.